महायुतीचा महापौर येणार हे सांगण्यासाठी आता कोणी ज्योतिषी लागत नाही. अंडरकरंट खूप पॉवरफुल आहे. हे जर चांगलं 60-65वालं सरकार आलं मजबूत, मध्ये कोणी फोडाफोडी न करता, तर खूप चांगली कामं करतात. पाणी नळाचं बंद केलं का, पाणी दिलं ना तर मतं बदलतात. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे आणि तो वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना असं अधूनमधून त्यांचं मनोबल वाढवायचं असतं. आपणच क्रमांक 1 वर. थेट पाईपलाईनने पाणी आलं पाहिजे की नाही, आलंच पाहिजे. पण ती गळकी असली तर पाणी लोकांना मिळणार का जमिनीला मिळणार. जी आधीच्या सरकारने गळकी आणली आहे ती करेक्ट करून घेणं. यावेळेला थोडं राहिलं, म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींची माफी मागायला पाहिजे की थोडं उशीर झाला या महिन्यामध्ये. पण मूळ कोल्हापूरकर असल्यामुळे कमी वेळातसुद्धा खूप भेटीगाठी करतो आहे. दादा, प्रचाराच्या आता अंतिम टप्प्यामध्ये आपण सगळेजण आहोत. कोल्हापूरमध्ये फिरत असताना एक कशा पद्धतीचा अंडरकरंट मतदारांच्या मध्ये आपल्याला जाणवतोय? थोडं कमी वेळा आणि कमी वेळ यायला मिळतं. याचं कारण 5 महानगरपालिका माझ्याकडे आहेत: पुणे, पिंपरी, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी. पण मूळ कोल्हापूरकर असल्यामुळे कमी वेळातसुद्धा खूप भेटीगाठी करतो आहे. सकाळपासून माझी 7वी भेट आहे आणि मग त्या भेटीमध्ये माझ्या स्वभावाने बसणं, लोकांचं ऐकणं, सूचना ऐकणं, फीडबॅक ऐकणं असं करतो. अंडरकरंट खूप पॉवरफुल आहे. 81 पैकी 65 जागा येतील असा प्रायमरी रिपोर्ट आला आहे. गेला बाजार किती खाली आला, आता शेवटच्या 2-3 दिवसात फार बदल होत नाही, किती खाली आला तरी 60. आणि त्यामुळे यावेळेला महायुतीचं सरकार येणार, महायुतीचा महापौर येणार हे सांगण्यासाठी आता कोणी ज्योतिषी लागत नाही. आम्ही पण मोठी विजन मांडली जी आज दुपारी देवेंद्रजी मांडणार आहेत. काल पुण्यामध्ये त्यांनी मांडली. अक्षरशः 106 हॉल्समध्ये 1000 लोक बसले होते. लाखापेक्षा जास्त लोकांनी, आणि समोर 1000 लोक बसले होते. समाजातले सगळे मान्यवर होते. त्यात त्यांनी पुण्याची विजन मांडली. आज कोल्हापूरची मांडतील. कोल्हापूरमध्ये त्यांनी 3000 कोटी रुपये ऑलरेडी दिले. यात पुरावरचं नियंत्रण म्हणून खूप मोठा आराखडा तयार झालेला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर नितीन गडकरींशी बोलून आपल्या शहरामध्ये फ्लायओव्हर ब्रिजेस व्हावेत की जेणेकरून ट्रॅफिक जे मध्ये ज्यांचं काम नाही त्यांनी वरून जावं. त्यांनी हायवेचा जो रखडला होता तो बास्केट ब्रिज सँक्शन केला, त्याचं कामही सुरू केलं. अंबाबाई मंदिराला त्यांनी केंद्रात अमितभाईंशी बोलून 1400 कोटी आणले. एअरपोर्ट चांगलं केलं. एअरपोर्टची धावपट्टी अजून वाढवावी म्हणजे मोठी विमानं उतरतील, हा एक प्रयत्न चालला आहे. पिण्याच्या पाण्याची लाईन जी आधीच्या सरकारने गळकी आणली आहे ती करेक्ट करून घेणं, ती नीट करून घेणं. थेट पाईपलाईनने पाणी आलं पाहिजे की नाही, आलंच पाहिजे. पण ती गळकी असली तर पाणी लोकांना मिळणार का जमिनीला मिळणार. तर असे सगळे विषय हे जर चांगलं 60-65वालं सरकार आलं मजबूत, मध्ये कोणी फोडाफोडी न करता, तर खूप चांगली कामं करतात. प्रश्न आणि तो म्हणजे की नाही, काँग्रेस पक्षाकडून किंवा विरोधकांकडून असं सांगण्यात आलं की लाडकी बहीण जे 1-2 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना आपण देणार आहात, तर ती निवडणूक झाल्यानंतर ती दिली जावी, कारण याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनंच महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतो असं त्यांच्याकडून. लाडकी बहीण याचे 1500 रुपये 1 ते 10 तारखेलाच द्यायला पाहिजे होते, ते उशीर झाला. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाचं यातलं काही म्हणणं असेल असं मला वाटत. त्याचं कारण हे रुटीन आहे, नवीन गोष्ट नाही आहे. हा रुटीन आता मंत्रालय बंद ठेवलं आहे का, रुटीन सगळं निवडणुकीच्या काळात चालूच राहणार. पाणी नळाचं बंद केलं का, पाणी दिलं ना तर मतं बदलतात, देणार का. त्यामुळे हा रुटीनचा भाग आहे. 1 ते 5मध्ये जास्तीत जास्त 1 ते 10मध्येच द्यायला पाहिजे. दरवर्षी तो प्रयत्न सरकार करतं. यावेळेला थोडं राहिलं, म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींची माफी मागायला पाहिजे की थोडं उशीर झाला या महिन्यामध्ये. आणि हसन मुश्रीफ साहेब म्हणाले की आम्हीच जिल्हा परिषदेमध्ये 1 नंबरचा भाऊ ठरवू. नाही, सगळ्या प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे आणि तो वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना असं अधूनमधून त्यांचं मनोबल वाढवायचं असतं. आपणच क्रमांक 1 वर. मुश्रीफ एक म्हणजे आम्ही तिघे भाऊच आहोत ना, कधी कोण मोठा भाऊ, कधी कोण छोटा भाऊ.